नमस्कार. बातमी आहे वाडा तालुक्यातील एक प्रेरणादायी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम. समीक्षणा वाडा तालुक्याचे नवनियुक्त सरचिटणीस काळूराम सोनवणे हे गेल्या 10 वर्षापासून कामगार सतत कार्यरत असून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी एक प्रेरणादायक उपक्रम राबवला. समीक्षणा युनियन अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 15 एप्रिल रोजी वाड्यातील जिल्हा परिषद शाळा घोडसाखरे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा ठरला असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रेरणादायी ठरत आहे. यावेळी माजी सभापती महिला व बालकल्याण समिती पालघर रोहिताई रोहिदास शेळा, ग्रामपंचायत परलीच्या सरपंच वैशाली महेंद्र पवार, उपसरपंच नियती नितेंद्र पाटील, माजी उपसरपंच रुपेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितेंद्र पाटील, कोरटे मामा तसेच जिल्हा परिषद शाळा घोडसाखरे येथील शिक्षक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन समीक्षणा वाडा तालुका नवनियुक्त सरचिटणीस काळूराम सोनवणे यांनी केले होते. समीक्षणा संस्थापक व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समीक्षणा सरचिटणीस चरण जाधव, वाडा तालुका सल्लागार सुनील पाटील, दिलीप भोये यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक आवड निर्माण होते आणि समाजात सकारात्मक बदल घडून येतो. अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा संवाद महाराष्ट्र न्यूज आणि आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. नियती मॅडम तसेच सोनवणे साहेब त्यांचे खास करून आभार माने की आज आपल्या या दुर्गम भागामध्ये आणि मुलांना काहीतरी मिळावं म्हणून त्यांनी आपले संजीवजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाचा निमित्त साधून आपल्या या ग्रामीण भागामध्ये आणि या फणसपाडा छोट्याशा शाळेमध्ये आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला त्यांनी खाऊ आणि वह्याचं वाटप करण्यासाठी ते इथे आले. कारण ते बरेचसे लोकांकडे खूप पैसा असतो, सगळंच असतं आणि वाढदिवस हे सर्व मोठ्या मोठ्या माणसांमध्ये ते साजरा करत असतात. पण असे कमी लोक असतात की त्यांना एक जाणीव असते, गरिबीची जाणीव असते आणि आपण आपला वाढदिवस कसा साजरा करावा हे त्यांना एक जाण असते आणि त्याप्रमाणे ते आपल्याला एक खेड्या गावामध्ये आज आपल्याला एक शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप तुझ्यासाठी आज त्यांनी एवढ्या लांबून निवडणं ते आज आपल्यासाठी इथे आले.